मित्रांनो, आपल्यासोबत पाठीमागे दिसतोय ज्या आदत वासरानं अखंड महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आणि एक नंबरचा मान मिळवला. पुष्यगाव ओरिजिनल हिंद केसरीचा तो मानकरी झाला. आदत हिंद केसरी लक्षा. आज जाणून घेऊया की लक्षा नक्की कसा घडला आणि यश आणि अपयश काय काय लक्षाच्या वाटेला आलं. मित्रांनो, आपल्या पाठीमागे हा दिसतोय ज्या आदत वासरांनी अखंड महाराष्ट्र गाजवला आणि ज्या मैदानासाठी बैलगाडी क्षेत्रातले बरेच दिग्गज त्या मैदानात होते आणि सर्वसामान्य बैलगाडा मालकही तितकेच होते आणि बहुसंख्येने बरीच लोक आलेली बघायची मंडळी पण तेवढीच होती. आणि बैलगाडी क्षेत्रातलं पंढरी म्हणलं तर पुशेगावच्या मैदानाला मान दिला जातो. बऱ्याच जणांचा सन्मान झाला, माझाही सन्मान झाला, पाटलांचा सन्मान झाला. बरेच नवीन चेहरे गावले, जुने पण फायनलला होते. पाटील, नवीन जी पिढी आहे आत्ताची भरपूर ह्यात आहे, त्यांना त्याचा परिचय सांगा आणि तुमचा पण परिचय सांगा. मी राजू पाटील, आगा शिवनगर वनवास मच्छी. हा माझा आदत किंग लक्षा, डबल हिंद केसरी लक्षा. आता ह्या हिंद केसरी मैदानासाठी ना बरीच बैलगाड्या क्षेत्रातील लोक दिग्गज असतील किंवा नवीन असतील बरीच झटते ती इथला गुलाल मिळवायसाठी. तुम्ही गुलाल तर मिळवला पण ओरिजिनल हिंद केसरीचा किताबही मिळवला. होय, असं कसं आहे, पुशेगावच्या मैदानात गेट पास झाला तरी लोक धन्यता मानतात. पण आपला एक नंबर झाला, आदत वासरांनी एक नंबर केला त्यांच्या पळाच्या जोरावर. ती गोष्ट ते आम्हाला एक आजपर्यंत प्रामाणिक केलेल्या कष्टाचं फळ भेटलं. आता काय होतं माहिती आहे का पाटील, आता मैदान बरीच होतात, बरेच हिंद केसरी झाले, पण खरा ओरिजिनल हिंद केसरीचा मान हा पहिल्यापासून पुशेगावच्या मैदानाला आहे. आणि त्या मैदानासाठीच सगळे लोक झटतात की सगळ्यांचं स्वप्न असतं की एक दिवस ह्या पुशेगावचा गुलाल करीन, एक नंबरचा ओरिजिनल मानकरी होईल. एवढ्या लवकर वाटलेलं का एवढ्या लवकर लक्षा यश देईल? नाही, त्याचं एवढ्या लवकर नव्हतं आणि आमच्या स्वप्नात बी नव्हतं पुशेगावचं म्हणजे हे होईल. पण गेले 30-35 वर्ष नेहमी आपलं मनात राहायचं की आपली गाडी पुशेगावला राहिली पाहिजे. पण आदत वयात ते लक्षाने शक्य करून दाखवलं आणि गाडी एक नंबर झाला. आणि मित्रांनो, या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे, जर वर्षी नवीन चेहरा भेटत असतो या मैदानाला. आपण विठ्ठल ड्रायव्हरांची मागल्या वर्षी ही मुलाखत घेतलेली आणि ह्या वर्षी घेतली, पुशेगावच्या आधी बारीक ड्रायव्हरची घेतलेली, या वर्षी घेतली, मागल्या वर्षी घेतली. विठ्ठल ड्रायव्हरांनी मागल्या वर्षी पण आणि बारीक ड्रायव्हरांनी मुलाखतीने सांगितलं की तुम्ही कितीही प्रयत्न करा, ह्या मैदानात तुम्हाला नवीन चेहरा बघायला भेटेल. आणि आज तसंच घडलं. होय, पुशेगावच्या मैदानाचं खास वैशिष्ट्य तेच आहे. तिथं किती मोठमोठे नंदी असो, कोणी असो, कोणी छाती टुकून म्हणायचं नाही मीच एक नंबर करेल. ज्याला महाराजांचा आशीर्वाद आणि पुशेगावचं एक तेच खास वैशिष्ट्य आहे की प्रत्येक वर्षी हा नवीन चेहराच एक नंबरचा मानकरी होतो. आता बरेच दिवस बैलगाड्या क्षेत्रात आहे तुम्ही, जुनं नाव आहे तुमचं. आता काही लोक 6-6 महिने आधी पैरे करतात की पुशेगावसाठी नियोजन करावं, परफेक्ट नियोजन व्हावं आणि गुलाला 100% राहावं. किती दिवस आधी नियोजन केलं? हे आमचं 3 दिवस अगोदर नियोजन झालं फक्त. महिना त्याच महिना 2 महिने नियोजन लावतात. पण मी मागच्या बॅट मध्ये सांगितलं होतं की बैल नाही पळवायचा आपला, पुशेगावला पळवायचा नाही, कारण तापट जरा गरम असल्यामुळं गर्दी ती लागालागी होती म्हणून मी ठरवलं. पण कसं आहे, वडकीत गाडी पळाली, खूप वासरांची चर्चा झाली. ते त्यांच्या चाहत्यांच्या प्रेमापोटी ते बरेच मित्रमंडळींनी फोन केला, नाही एवढा पळतोय तो, गाडी पुशेगावला पळवली पाहिजे. म्हणजे 3 दिवसात बाला डॉक्टर आमचं ठरलं हे करून ती गाडी पळवायची. आता काल ज्या वेळेस मैदानात सेमीला लढत झाली आणि वासरांनी गुलालाकडे वाटचाल केली, त्यावेळेस डोक्यात काय चालू विचार होते? का डोक्यात चालू म्हणजे त्यावेळेला इतका आनंद भारावून गेलो होतो सेमी पास झाल्यावर. म्हणजे ती काय असे शब्द तोंडातून फुटत नव्हतं. जी वासरं सेमी पास झाल्यावर जी गॅलरीत बसलेल्या लोकांनी जी उठून जी इतका प्रतिसाद दिला, आई करून आवाज करून की त्यामुळे एकदम जी
ही लय भावूक होऊन गेलो होतो की वासराने आज आपल्या हे केलं म्हणून. आता मागची बाईट झाली ना रात्रीची, त्यात तुम्ही एकदम रडत होता, हृदय भरून आलेलं. आता काय होतं, एकतर माणूस जास्त आनंदी झाल्यानंतर रडतो, नाहीतर एकतर जास्त दुःखी. काय वाटलेलं त्यावेळेस? नाही ते आनंद असत होते आपले एकदम भावूक की एवढ्या वर्षानंतर आपल्याला पुशेगावचा गुलाल भेटला. कारण प्रत्येक जणांना वाटत असतं आपली गाडी म्हणजे काय वाटत आपला गट पास झाला तरी समाधान मानतात. आणि एक आपल्या माझी जवळ बरीच वर्षाची 30-35 वर्ष की आपल्याला पुशेगावचं फायनल आपण घ्यायचं आहे. पण नुसतं फायनलची माझी अपेक्षा नव्हती की माझी की 1 नंबर आपला झाला पाहिजे. कारण प्रत्येक वर्षी आपण जायचो बघायचं त्याचा 1 नंबर झाला, त्याचा 1 नंबर झाला. आपल्याकडे नियोजना बैल असतात, कोण गटाला मार खाल्ल्याला आपला असतोय. म्हणजे बरेच वर्ष झालं मी जायचो नसतं याच. पण जी एवढ्या वर्षाची प्रत्यक्ष लक्षणं पूर्ण केली आपली पुशेगाव. आता तुम्ही सांगितलं बऱ्याच वर्ष डोक्यात विचार चालू होतो. यावर्षी ज्यावेळेस वडकीत गाडी पाहिली त्यावेळेस वाटलेलं की 100% गुलाल तर घेणार. हा वडकीत कसं, वडकीत आम्ही रिक्षाच घेतलेली दोन्ही आदतची. आणि पण वडकीचं मैदान झाल्यानंतर गाडी जुळलेली की आम्हाला एक अंदाज आलाय की आमची गाडी म्हणजे मोठमोठ्या नंदीच्या गटात सीमित काय बी घडवू शकते. आणि मित्रांनो, वैशिष्ट्य बघा की एक वेगळा विक्रम घडला या मैदानात. आदत वासर आणि ओरिजिनल हिंद केसरीचा मान. आता बरीच वर्ष झालं, असं कधी घडलेलं खायच्या आधी? नाही माझ्या मते मी पहिल्यांदाच बघतोय की दोन्ही आदतनी पुशेगावचा 1 नंबर केलेला आहे. म्हणजे तो एक मोठा इतिहासच घडलेला आहे. त्यामुळे ती लोकांनी खूप कौतुक केलं, भरपूर लोकांनी प्रेम दिलं दोन्ही आदतना. सचिनला बिन लक्षाला बी तेच सेमी पास झाल्यानंतर तेच लोक गॅलरीत उठून एक तर माझ्या अटक्याचे मित्र आहेत त्यांनी तर मला उचलूनच घेतलं. मित्रांनो, आता मी या मुलाखतीत आधीच सांगतो, आमचे एक मित्र आहेत जवळचे, त्यांनी आधीच सांगितलेलं की सचिन आणि लक्ष 100% 1 नंबर करेल. कारण आधीच आमचे मित्र आहेत जवळचे, त्यांनी आम्ही मोठा लक्षाची मुलाखत घ्यायला गेलेलो त्या दिवशी सांगितलं की ही जोडी 1 नंबरच पात्र होईल. कारण भरपूर स्पीड आहे आणि त्यांचा शब्द खरा ठरवला त्यांनी. ठरलाय बऱ्याच जणांनी लोकांनी सांगितलं, बरीच जण. कारण मी पळवायचा नव्हता, माझा निर्णय घेत नव्हता. कारण ते भरपूर गर्दी, पुशेगाव मैदान म्हणजे खूप मोठं मैदान, गर्दी ती आपला बैल तापट आहे त्याच्यावर शिमेला थोडं लागलं म्हणून ते नव्हता. पण बऱ्याच लोकांनी फोन केलं मला, म्हणजे ज्यांच्याकडे बैलही नाहीत पण लोकांचं प्रेम आहे ते युट्यूबलाही बघते ती लोक. बरेच मला जवळ 40-50 कॉल आले, नाही पाटील असं करू नका, एवढा बैल पळतो जो आमच्यासाठी बैल तुम्ही पळवलाच पाहिजे. भरपूर मित्रांचाही फोन आलाय. मग तो निर्णय आम्ही घेतला, बाबा काय नाही, एवढे त्याचे चाहते वर्ग आहे. म्हणजे मला बी आपल्या बैलाचा किती चाहता वर्ग आहे त्यावेळेला समजलं. आता बरेच बैल झाले आपल्या दावणीला, ह्या लक्षाचं वेगळं वैशिष्ट्य काय, इतर बैलांच्या पेक्षा ह्याचं वेगळं वैशिष्ट्य काय जाणवलं? खूप वेगळं वैशिष्ट्य आहे त्याचं. म्हणजे बैल भरपूर आणली ही झाली, पण इतक्या आदत वयात ह्या गतीनं एवढं म्हणजे यश संपादन करणारा हा पहिलाच बैल माझा. म्हणजे लवकर यश दिलं म्हणायला लागलं. हो, लवकर आदत मध्ये त्यानं म्हणजे इतकं मोठं यश दिले की भरपूर त्या आपल्या अपेक्षा नाही राहिली. आता कालपासून किती कॉल आले? कॉलचे विषय नाही, लय कॉल आले भरपूर, जवळजवळ 400-500 कॉल तर त्याच्यावरती झाले असते. बेळगाववरून, कराड, मुंबईवरून, संभाजीनगर, तिकडे भरपूर सगळीकडे मित्रमंडळ आहेत आपले, सगळीकडून फोन येतात, अजून येतात. आता ज्यावेळेस लक्ष आणि सचिन पळाला त्यावेळेस एक मैदानात चर्चा, आता काल मी दिवसभर मैदानात होतो सेमी झाल्यानंतर, बरीच चर्चा झाली की लक्ष आणि सगळ्यांची इच्छा असते मथुर सोबत पळायची. लक्ष आणि मथुरला बघायच्या प्रेक्षकांना भेटेल काही जोडी पळताना? भविष्यात आपण पळवू गाडी ती ना. राहुलबाईंनी जर मनात घेतलं तर 100% पळवू आपण. कारण राहुलबाई, शुभम, राहुलबाईंची एवढं ना आपलं कॉन्टॅक्ट म्हणजे आपलं ही नाही जास्त, पण शुभमची माझे म्हणजे जुने मैत्र, आपलं संबंध चांगले आहेत माझे. कारण काय होतं, कधी कधी प्रेक्षकांच्या तोंडून जी येतं
ती ज्यावेळेस होत असते ती गोष्ट त्यावेळेस मोठे यश भेटत असते. होय भरपूर तेच सांगतोय की जे पब्लिकनं ज्या ते चाहते वर्गाने जे हे केलं म्हणजे मी पळवायचा निर्णय घेतला नव्हता पण त्यांनी मला प्रोत्साहन दिलं की तुम्ही गाडी पळवा ही गाडी काही घडवू शकते म्हणून ती गाडी आपण पळवली आणि इतिहास घडला. बघा मित्रांनो, मनात नसताना वासराला मैदानात नेलं, गुलाल तर भेटला, ओरिजिनल हिंद केसरीचा मानही भेटला. म्हणजे कधी कधी ठरवून ज्या गोष्टी होत नाहीत त्या एकाएकी होतात. एकाएकी योगा होतून जाते. म्हणजे ती महाराजांची इच्छा होती की आज तुला एवढ्या वर्ष तू ही केले, तुला या वर्षी हिंद केसरी बनवायचा आहे, तू नाही म्हणतोय. त्यामुळे त्या प्रेक्षकांच्या तोंडून ज्या चाहत्या वर्गात तोंडून महाराजांनी मला बोलवून घेतलं. आता एवढ्या चर्चा झाली, बऱ्याच मुलाखती झाल्या, बरेच जण काल फोटो काढायला होते, ते गर्दी होती, मागणी आली का हो? भरपूर मागणी झाल्या. कालच नाही त्या वडकी मैदानच्या अगोदर बी मागणी आल्या, वडकी मैदान झाल्यानंतर बी भरपूर मागणी झाल्या. पण आपल्याला कसं आपल्याला नंदी द्यायचा नाही बैल. विक्रमी किती पर्यंतची आली? विक्रमी आता कसं झालं, कोणी 51 ला मागितला म्हणजे आम्ही काही किंमत त्याची केलेलीच नाही आणि भविष्यात करणार बी नाही. पण कोण 51 ला म्हणला, कोण 75 ला म्हणला, पण आम्ही काय केलं, आपल्याला द्यायचं नाही नंदी, त्यामुळे आम्ही काही बोललेलोच नाही. त्याला कळतंय का मुलाखत चालू आहे, इकडे यायला लागलाय माझ्याकडे, तू मुलाखत चालू आहे ती कळतंय का? होय, कळणार की त्याला. कारण काल जर बघितलं तर भरपूर अग्रेशन होतं आणि आज बघितलं तर शांत उभा राहिला. काल भरपूर अग्रेशन, आज भरपूर शांत उभा राहिला. होय, ते शांत म्हणजे कसं जरा त्याला ट्रेस झालेला जाय थोडा याचा, त्याच्यामुळं जरा थोडा शांत आहे. तर असा इथं जवळ उभा राहून शक्यतो दुसऱ्याला देणार नाही. आता हिंद केसरी झाल्यानंतर त्याच्या आधी तर नाव झालेलं वडकीचं झालं किंवा श्रीनाथ केसरी झालं, पण पुष्यगाव मैदान झाल्यानंतर काय बदल झाला जीवनात? जीवनात म्हणजे भरपूर बदल म्हणजे ह्यात येऊ जातो. कसं असतं, बैलगाडी क्षेत्र हे असं आहे, ज्याला पळतो त्याला बैलगाडी क्षेत्रात किंमत आहे, तुम्हालाही माहिती. बरोबर. ज्याला तुझ्या म्हणजे हे नसतं त्या यांना सर्वसाव कोण म्हणजे बैलगाडी क्षेत्रात जास्त म्हणजे हे बी करत नाही. तेच ह्याच्यामध्ये इतकी इज्जत मिळाली काल बसून की इतकं हे झालं की भरपूर इथून पुढे म्हणजे हे होत जाणार. आता हा झाला यशाचा काळ. ज्यावेळेस संघर्ष चालू होता त्यावेळेसच्या दोन शब्द काय सांगताल? कारण यशात सगळे असतात, संघर्षात बरीच लोक साथ सोडून जातात. होय, भरपूर संघर्षात कोण नसतो कोणाचं. संघर्षाचा काळ असतो त्यावेळेला ज्याचा संघर्ष असतो त्याने एकट्यानं तो सगळा कार्यकाळ करायचा असतो. आणि त्या संघर्षाच्या काळात जो संयम राखतो, जो संयमानं वागतो, त्याला 100% यश भेटत. मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रात हेच महत्वाचं आहे. यश भेटत असतं त्यावेळेस तर सगळे असतात, पण ज्यावेळेस संघर्ष चालू असतो त्यावेळेस संयम ठेवायचा आणि चांगल्या वेळेची वाट बघायची. आज तुम्ही चांगल्या वेळेची वाट बघितली आणि दावणीला असली आज हिंद केसरी, ओरिजिनल हिंद केसरी वस्तू घडली. होय, लहानपणी वाटलेलं का एवढं नाव करेल? नाही, त्याला आपण अंदाज थोडाफार शिकलेला होता. आणि 1-2 मैदान झाल्यानंतर 100% आपल्याला म्हणजे कसं आहे, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. बरोबर. आज इतक्या वर्षाचा अनुभव, तर मी प्रत्येक बोलायचो आपलं आमच्या पोरांच्या बशी की बाबा 100% ही वासरू काहीतरी आपलं घडवणार, आणि त्यानं ती साध्य करून दाखवलं. मित्रांनो बघा, कराड तालुका असा आहे, त्या कराड तालुक्याच्या मातीत बरेच हिरे घडले. जुन्यातले बाजा असेल किंवा सोन्या असेल, मोठा लक्ष असेल किंवा बरीच अजून नावं घ्या इतकी कमीच येते, इतकी इथं बैल घडली ती. आणि हा हिरा कराड तालुक्याच्या मातीतच घडला. त्या कराड तालुक्याचं वैशिष्ट्य आहे, इथं बरेच हिरे घडलेले आहेत, भरपूर टॉपचे हिरे घडलेले आहेत. पहिल्यापासूनच म्हणजे वैशिष्ट्य आपल्या सातारा जिल्ह्याचं कराड तालुक्याचं की प्रत्येक टॉपचे नंदी जे हिंद केसरी, रुस्तुम हिंद केसरी झाले, हिंद केसरी झाले, हे कराड तालुक्या म्हणजे भागात आपल्या नंदी घातल्या. आणि ओरिजिनल हिंद केसरीचा मान ही आपल्या तालुक्यात आला कराड. त्यावेळेस काय वाटलं? भरपूर दिवसानंतर आलाय तालुक्याला मान भेटला, भरपूर दिवसानंतर. त्यामुळं भरपूर काळ म्हणजे अख्खा तालुका जमा झालेला बैला बस हे करून की भरपूर दिवसानंतर आपल्याला आपल्या तालुक्यात मान म्हणजे आलाय हिंद केसरी. आता इथनं पुढं कसं नियोजन करताय?
नियोजन लगेच आपलं नेहमीप्रमाणे राहणार, आपलं जसं असेल तेच नियोजन राहणार. आपण एक 15 दिवसातनं बैल बाहेर काढतो, पळवतो. 12-15 दिवसातनच पळवतो बैल. पाटील, पायरा करताना काय पुढच्या बैलात क्वालिटी बघता की असा जर पायरा केला तर यश भेटेल? 100% पायरा करताना कसं असतं, बाबा गाडी मात्याला मात्ता जुळली पाहिजे, बाबा हा गरम तापडचा आवाज असला तर दुसरा नंदी जरा शांत ह्याचा पाहिजे हे करून. त्या पायरा गाडी बाबा कशी पळेल 1-2 मैदान तो बैल बघायचा आपण, पुढं उभं राहून बाबा खाली कसा पळतोय, पुढं कसा पळतोय, त्या हिशोबाने ती पायरा करायला लागतो. आता पाटील, शेवटचा प्रश्न ह्या आत्ताच्या पिढीसाठी, अनुभव मोठा आहे तुमचा, काय सांगचाला की ह्या गोष्टी करा तर यश भेटेल? नाही, कसं आहे बैलगाडीचं तर तुम्ही हे करा, फक्त राहताना कसं निर्व्यसनी आणि निर्व्यसनी राहूनच हे केलं पाहिजे. आणि कसं आहे बाबा, वासरू घेतलं तर तुम्ही वासरू ती कितपत पळतंय या पायरा, त्याला लय पैसे घालत बसू नका. एक 4-5 मैदान 5-6 मैदान बघा कसं पळते. बाबा तरी गट पास होत नसलं आपलं वासरू ठेवत जाऊ नका, आपलं इकून टाका, दुसरं बघा घ्या. म्हणजे एकाच वासराला ती वायद्या देऊन हे असं बुडत बसू नका. असं मित्रांनो बघा, त्यांनी चांगला संदेश सांगितलाय नवीन पिढीसाठी. आपण ही आपल्या चॅनल तर्फे लक्षाला शुभेच्छा करूया की असंच हिंद केसरीचं आणि महाराष्ट्र केसरीचं तो किताब जिंकत राहील आणि त्याची मान कायम उंचावत राहील. धन्यवाद. धन्यवाद.